मुंबईतली प्रदूषण पातळी आज धोकादायक श्रेणीमध्ये आहे। जानेवारीपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक 244 धोकादायक पातळीवर पोहोचलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना श्वसनाचे त्रास होऊ लागलेले आहेत। विशेषतः वांद्रे, बोरिवली, कुर्ला, malaड आणि वडाळप यासारख्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी गिरीश कांबळे। मुंबईची हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब होत चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात आता मुंबईत वायू प्रदूषण देखील वाढत चाललेलं आहे आणि यामुळे याचा परिणाम आहे तो नागरिकांच्या आरोग्यावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या संपूर्ण मुंबई आहे ती धुक्याने झाकून गेली। याशिवाय प्रदूषणाची चादर देखील मोठ्या प्रमाणात मुंबईवर पसरलेली आहे। यामुळे अनेक श्वसनाचे आजार मुंबईकरांना होताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान दुसरीकडे मात्र हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून देखील कारवाई करण्यात येत आहे। अनेक जे बांधकामं सध्या सुरू आहेत, जे नॉर्म्स पाळत नाहीत, नियम पाळत नाहीत, त्या बांधकामांना देखील आता पालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेले आहेत। मात्र असं असताना देखील मोठ्या प्रमाणात हे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न पालिका करत असताना देखील तेवढंसं यश हे पालिकेला येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।